आज आपण करणार आहोत मेथीचे पराठे। इथं मी मिरची, जिरं, ओवा आणि लसूण छान असं वाटण बारीक करून घेतलं आहे। आणि इथं मी बारीक चिरलेली मेथी, 1 वाटी बेसन पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि मी जे वाटण बनवलं होतं ते आणि मीठ घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। बरं मैत्रिणींनो, घट्ट मळल्यामुळे काय होतं तर लाटायला जास्त पराठा आपला मोडला जात नाही, छान असा लाटता येतो। आणि दुसरी एक ट्रिक म्हणजे आपण चपाती जशी छोटीशी लाटून घेतो, दुमडतो आणि नंतर त्याला तेल लावून नंतर लाटतो, तसंच पराठ्यालाही करायचं। आपण डायरेक्ट लाटायचं नाही, छोटासा पराठा बनवून घ्यायचा आहे, त्याला तेल लावायचं, दुमडून आणखीन एकदा लावायचं आणि नंतर तो पराठा लाटायचा। असं केल्यामुळे काय होतंय तर आतून तो मऊ मऊ पराठा होतोय आणि वरून कडक होतोय। अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा पण पराठा असाच झालाय का। इथं पहा माझा झालाय लाटून, आता मी भाजून दाखवते तुम्हाला। खूप छान होते, भाजताना पण थोडासा वेळ द्यायचा, वरतून कडक आणि आतमध्ये मऊ असा एकच नंबर मस्त असा पराठा होतोय। इथं पहा हा भाजत आलाय माझा जवळपास, हा पहा मस्त असा आपला पराठा झालाय, एकच नंबर। तुम्ही पण बनवून पहा।